चला घरातलं सगळं दुपारी आवरून वगैरे घेतलं आणि कधी नव्हे ते आज आहे ना मी नवऱ्याचा ड्रेस प्रेस करायला घेतला, कारण त्यांना यावेळेस संडेला सुट्टी नव्हती आणि मी काही करत असताना आरूची मला वाढवा मदत होणार नाही असं होणारच नाही. त्याच्यामुळे बरोबर तो येऊन बसलाय माझ्याजवळ आणि आता मला म्हणतोय की मी शर्टला पाणी मारतो आणि तू जे आहे प्रेस कर. अशा पद्धतीने आरूची माझ्यासोबत गप्पा गोष्टी चालू होत्या. तर चला आरूच्या गप्पांसोबत मी ना यांचा ड्रेस जो आहे प्रेस करून घेतला आणि त्याच्यानंतर यांना संध्याकाळी निघालो होतं आम्ही थोडं मला मिक्सर रिपेअरिंग साठी टाकायचं होतं आणि आरूला दवाखान्यात सुद्धा घेऊन जायचं होतं. सो तिकडे गेलो, घरी आले आणि त्याच्यानंतर ना आरूची थोडी चिडचिड सुरू झाली होती. त्याच्यामुळे त्याचे पप्पा त्याला आता थोडं बाहेर फिरण्यासाठी नेत होते आणि हे बघा सध्या गटारींची कामं झाली त्याच्यामुळे ना थोडं तिथे ना पोकळ जागा झाली आणि मोठ्या कुठल्याही गाड्या गेल्या की लगेच फसतात. त्याच्यामुळे आता तसंच काहीसा ट्रक फसलेला होता. हा जो ट्रक होता ना तो बोरिंगचा ट्रक होता आणि तो ना निघता निघत नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी सगळी पाईप खाली ठेवलेली होती आणि आता ते तिथे काढण्याचा त्याला प्रयत्न करत होते. फायनली ना खूप एफर्ट्स नंतर ना त्या लोकांनी तिथून तो ट्रक काढून घेतला. चला तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.